नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर मित्रांनो, ढोलक शिका मराठीतूनच्या मागच्या 6 भागांना तुम्ही खूप खूप छान, खूप सुंदर प्रतिसाद दिला. त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि आपण आपल्या चॅनलवर ताशाची पण एक व्हिडिओ परत टाकलेली आहे. तर ताशाचा भाग पहिला टाकलेला आहे. आधी पण आपण टाकलेले होते, पण आपण परत नवीन सिरीज चालू केलेली आहे ताशाची. तर तो भाग पहिला मी अपलोड केलेला आहे. ती व्हिडिओ जाऊन बघा जर ती व्हिडिओ बघितली नसेल. आणि ढोलकच्या बाकीचे 6 व्हिडिओज बघितले नसतील तर ते व्हिडिओ पण जाऊन बघा. सगळे व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ओके. हा आपला आजचा ढोलकचा भाग 7वा आहे. ढोलक शिका मराठीतून एक खूप छान प्रयत्न मी सुरू केलेला आहे ढोलक शिकवण्याचा मराठीमधून. ओके. जास्त कोणी अजूनपर्यंत म्हणजे कोणीच नाही शिकवलेलं आहे मराठीतून. आपणच पहिल्यांदा चालू करतोय ही सिरीज. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल किंवा व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर कोणाला ढोलक किंवा ताशाचा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी माझा व्हॉट्सअप नंबर इथे देऊन ठेवेन. अजून एक गोष्ट, आपलं मुंबई घाटकोपर पंतनगर येथे ढोल ताशा पथक आहे, पुणेरी ढोल ताशा पथक. जर कोणाला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर आपलं ढोल ताशा पथक चे ऍडमिशन्स ओपन झालेले आहेत. तुम्ही तिथे येऊन ऍडमिशन्स घेऊ शकता. ओके. मी माझा नंबर देणारच आहे, तर तुम्ही माझ्या नंबरवर येऊन तिथे मेसेज करू शकता मला. ओके. तर चला आज आपण सुरू करणार आहोत ढोलकचा आजचा व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ढोलकच्या बेसचे एक आपला शेवटचा हा ढोलकच्या बेसचा व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यानंतर एक पूर्ण व्हिडिओ मी देणार आहे तुम्हाला परत. तर ढोलकच्या बेसवर आपण आज क आणि घिशी, ही घिशी आणि हा क हे कसं वाजवायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर मी आशा करतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल, व्हिडिओ स्किप नाही करणार. ओके. तर आता क वाजवताना काय करायचं, हा जो आपला पंजा आहे, ओके, हा पंजा अशा प्रकारे ढोलकच्या बेसवर ठेवायचा. काय करायचं, असा पंजा ठेवायचा आणि उचलून बस असा आपटायचा. परत एकदा बघा, क मारताना काय करायचं, अशा प्रकारे पंजा ठेवायचा. तुम्ही तुमचा ढोलक हातात घ्या आणि माझ्याबरोबर वाजवायला सुरुवात करा. ओके. अशा प्रकारे पंजा हातात ठेवायचा, सॉरी ढोलकवर ठेवायचा. अशा प्रकारे पंजा आला पाहिजे आणि उचलून असा आपटायचा. जागेवरच आपटायचा, इथे इथे असं असं कुठे नाही आपटायचं. ओके. परत एकदा बघा काय करायचं, थोडासा ढोलक पुढे घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. काय करायचं, असा ढोलक आपण असा घेतला, हा आपला ढोलक आहे बरोबर. असा पंजा ठेवला, अशा प्रकारे ठेवायचा पंजा. हे बघा मी पंजा कसा ठेवलाय आणि उचलून आपटायचा. वन वन वन, हा झाला क. ह्याला ढोलकच्या भाषेत क बोलतात. आता हा क तिरकीट मध्ये उपयोगाला येतो, खूप साऱ्या पिकअप्स मध्ये उपयोगाला येतो, खूप साऱ्या पॅटर्न्स मध्ये उपयोगाला येतो. ओके. तर परत एकदा बघा, असा पंजा ठेवायचा आणि काय करायचं, असा उचलायचा. वन वन, जागेवरच उचलून आपटायचा. जेवढ्या जोरात तुम्ही मारू शकता तेवढ्या जोरात मारायचा. आणि हा साऊंड आला पाहिजे, हा बघा. ओके. हा साऊंड आला पाहिजे. ओके. परत एकदा बघा, मी सारखं सारखं ह्याच्यासाठी समजावून सांगतोय की मी एकदा बेसिक संपवल्या तर पुन्हा बेसिक कडे येणार नाही. ह्या व्हिडिओ नंतर एक परत सगळ्या बेसिक्सची मोठी व्हिडिओ येणार आहे. ती व्हिडिओ आपली शेवटची बेसिकची व्हिडिओ असणार आहे. त्याच्यानंतर एक अजून आपला तिरकीटचा बोल बाकी आहे, तिरकीट आणि तिटाचा. त्या व्हिडिओ नंतर एक पूर्ण बेसिकची व्हिडिओ येणार आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मेन पॅटर्न, तिरकीटचे व्हेरिएशन्स वगैरे सगळे ह्याकडे वळणार आहे. ओके. तर काय करायचं, असा हात ठेवायचा, असा हात ठेवला ढोलकच्या बेसवर, ढुम्यावर, आणि असा उचलून आपोआप आवाज येणार, क क क क. आणि बोलून बोलून वाजवायचं जेणेकरून तुम्हाला समजेल आपण काय साऊंड वाजवतोय, काय बोल वाजवतोय. ओके. क क क क क क क. आता प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. काही लोक असं वाजवतात, काही लोक असं वाजवतात, काही लोक असं वाजवतात, असं वाजवतात. तर तुम्हाला ज्या स्टाईल प्रमाणे जमतं त्या स्टाईल प्रमाणे तुम्ही डेव्हलप करू शकता. आता म्हणजे जसं आपण डेव्हलप बोलतो की मॉडर्नाइज झालेलं आहे सगळं, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्टाईल प्रमाणे मॉडर्नाइज करू शकता. पण साऊंड आला पाहिजे, साऊंड असाच आला पाहिजे. ओके. हा बघा, हा साऊंड. आता मी बोट एकत्र करून वाजवतोय बघा. आता बोट वेगळी करून साऊंड सेम येतोय, हे बघा.
सेम बोल दोन प्रकारे वाजवतोय मी, एक अशी बोट वेगळी करून हाताचा पंजा आणि एक बोट एकत्र करून, पण साऊंड तोच येतोय. ओके, तर हा झाला आपला क. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे एक खूप महत्वाचा ढोलक मधला बोल, गिस्सी. खूप छान बोल आहे, खूप सुंदर बोल आहे. हा बोल खूप ठिकाणी उपयोगाला येतो, रेकॉर्डिंग्सला, भजन वगैरे वाजवताना, लाईव्ह शोला, जॅमिंगला वगैरे खूप ठिकाणी तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर काय करायचं, आपण 10 वाजवला होता, हा 10 वाजवला होता, तर हा 10 वाजवून फक्त घिस्सी घासायचं, म्हणजे घासायचं असं, हे बघा असं. काय करायचं परत एकदा बघा, हा आपण 10 वाजवलेला, मी असा बसतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर मला दाखवता येईल. ओके, तर काय करायचं, असं आपण 10 वाजवलेला, तर अशा प्रकारे फक्त घासायचा. हे बघा, मी तुम्हाला या बोलची एक इम्पॉर्टन्स सांगतो की हा बोल कसा उपयोगाला येतो ते. हे बघा, ही गिसी. ओके, तर काय करायचं, हा ध वाजवून पुढे घासायचा. हे बघा, फक्त असं घासायचं, 1 1 1, पण ध वाजवून घासायचं. आता हे मी तुम्हाला अशी स्टार्टिंगला प्रॅक्टिस सांगतोय, एक तुम्ही कशी प्रॅक्टिस करू शकता हे सांगतोय बघा. असं असं घासून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. 1 1 1, आणि जेव्हा तुमचं हे प्रॉपर बसेल त्याच्यानंतर ध ध ध ध. काय करतोय बघा, हे वाजवल्यावर घासतोय, हे असं 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 असं. ओके, परत एकदा बघा मी काय केलं, ध ध ध ध ध ध. तर हे घासायचं फक्त, बाकी काय नाही, आणि वाजवायचं ध ध ध. ओके, तर आपण काय काय बघितलं, क आणि ध. तर हा ध परत एकदा बघा, ध ध. काय करायचं, हा वाजवून असा वाजवून घासायचा. आता हे प्रॉपर आपण एक्सप्लेन नाही करू शकत, कारण हे डेव्हलप केलेले बोल आहेत. ओरिजिनल बोल ध, धिन, तीन, तिट, तिरकिट, हे सगळे ओरिजिनल बोल आहेत, पण हे सगळे डेव्हलप केलेले बोल आहेत. ओके, तर आपण काय केलं, असं वाजवलं आणि 1 1 1 1 1 1 1, जेवढ्या जोरात घासू शकता तेवढ्या जोरात घासायचं. हा साऊंड पण मी तुम्हाला शिकवणार आहे कसा काढायचा तू. ओके, तर काय करायचं, असं फक्त घासायचं, 1 1 1 1 1 1 1. ओके, असं 1 1 1, अशी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही स्लो मध्ये. 1 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 1. ओके, अशी प्रॅक्टिस करत राहा. तर आपण काय बघितलं, क आणि हा ध, घिस्सा, याला आपण घिस्सा बोलू शकतो, हा क आणि हा ध. ओके, तर तुम्ही ह्या बोलची प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा आणि खाली कमेंट करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना पण ढोलक शिकायचं आहे. आपण आरतीचे ढोलकवर गणपती बाप्पांची आरती कशी वाजवायची ते व्हिडिओज पण घेऊन येणार आहोत. तर असंच आपल्या चॅनलवर खूप छान छान कंटेंट येणार आहे. तुम्ही जो सपोर्ट करताय तो सपोर्ट असाच करत